अशा प्रकारे ही घटना घडेल आणि प्रत्येकाच्या घरोघरी पाणी जाईल आणि त्या टायमाला लोक जर आजारी पडली तर याला जबाबदार कोण असणार आहे? जय श्रीराम. आपलं सुंदर स्वच्छ रावेर वार्ड क्रमांक 11 श्रीकृष्ण नगरला मी इथं उभा आहे आणि इथं आहे ना स्विमिंग पूल तयार होत आहे फ्री ऑफ कॉस्ट. ज्याला पोहायचं असेल तो येऊ शकतो. हे घर आहे आणि घराच्या बाहेर यांचा हा शोष खड्डा काढलेला आहे आणि बघू शकता तुम्ही केवढा मोठा स्विमिंग पूल तयार झालेला आहे. हिच्यात लहान लहान आपल्या कॉलनीत मुले खेळतात. जर मुलं पडलेत, मुके प्राणी पडलीत, गाय पडली तर कोण जिम्मेदार असणार आहे? या घरावाल्यांना बोलून देखील काही फायदा नाही आहे, कारण की आपल्या कॉलनीत ना रस्ते ना नाले आहेत. तर पाणी सोडणार आहे तर सोडणार कुठे आहे? कॉलनीत लाईट पण नाहीये रस्त्यावरती. रात्रीच्या टायमाला इथं अंधार असताना तर खूप गाड्या या स्लिप होतात, पडतात, खूप जणांना लागते. त्या प्रकारे इथं नगरपालिकेचं पाणी आलं ना तर अशा प्रकारे पाणी हे साचते आणि पूर्ण शेवटपर्यंत पाणी हे वाहते. सकाळी सकाळी इथून स्कूल बसेस जातात. ती स्कूल बसेसमुळे तिच्यावरती पाईपवर प्रेशर पडते आणि खूपदा इथं हा पाईप फुटलेला आहे. आता ठीक आहे उन्हाळा आहे, बट पावसाळ्यामध्ये इथं अजून रस्ता हा खराब होणार आहे आणि त्या टायमाला रस्त्यामधलं जे पाणी येते पण आणि शोषखड्ड्याचं पाणी येते पण हे सर्व पाण्यात नळामध्ये एकत्र येणारे आणि ते सर्व आपल्या आपल्या घरोघरी येणारे. ज्या टायमाला अशा प्रकारे ही घटना घडेल आणि प्रत्येकाच्या घरोघरी पाणी जाईल आणि त्या टायमाला लोक जर आजारी पडली तर याला जबाबदार कोण असणार आहे? सो लवकरात लवकर इथं दखलंदाजी घ्या आणि रस्ते, नाल्या तसेच इथं लाईट लावण्याची तयारी सुरू करा. जय श्रीराम. हर हर महादेव.